नमस्कार. मनसिद्ध क्रिएशन या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत कन्फेशन भाग 5. आता घाटे कुठे असेल आणि त्याच्याबरोबर कोण आहे? अजयने सगळे कन्फर्म केले आणि म्हणाला, घाटे वकील रोजच्या प्रमाणे गॅलेक्सी बारमध्ये आहे आणि एकटाच आहे. 10च्या आधी तो कधीही बाहेर पडत नाही. एव्हाना 9:30 झाले होते. ज्वानीचे विचारचक्र जोरात सुरू झाले. तो स्वतःला मंगेच्या जागी ठेवून कल्पना करू लागला. तो काय करू शकतो? त्याने अजयला गाडी गॅलेक्सी बारकडे घ्यायला सांगितली. पण त्यांना कळालं की 9:15च्या सुमारास घाटे वकील बारमधून गेले. जाताना ते पूर्ण नशेत होते, पण ते त्यांच्या सोसायटीत पोहोचले आहेत आणि एकटेच आहेत. हे ऐकताच ज्वानीने कपाळावर हात मारून घेतला आणि अजयला म्हणाला, अजय, त्याने आपली चाल आधीच ओळखली. गाडी ताबडतोब घाटेच्या घराकडे घे. रात्री 10च्या सुमारास जेव्हा अजयने गाडी सोसायटीच्या आवारात कर्कश ब्रेक दाबत थांबवली, तेव्हा वॉचमॅन जोरात ओरडला. त्याला हातानेच थांबण्याची खूण करत ज्वानीने विचारले, घाटे वकील आत्ताच लिफ्टनं वर गेले. लिफ्टकडे पळतच ज्वानीने परत विचारले, कितवा मजला? काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे वॉचमॅनच्या लक्षात आले होते. तो पण त्यांच्याबरोबर पळत म्हणाला, टॉप. पण साहेब, काय झालंय? झालेलं नाही, होणार आहे. अजय, घाटेला फोन लाव आणि थांबव. मगापासून ट्राय करतोय, उचलतच नाही. एव्हाना ते लिफ्टपाशी पोहोचले होते. एकच लिफ्ट होती. दुसरा मजला क्रॉस करून लिफ्ट हळूहळू वर जात होती. चला, जिन्याने चला, जॉनी ओरडला. तिघेही जिन्याने वेगाने पळू लागले. पण जेमतेम 3ऱ्या मजल्यावर असतानाच त्यांना गॅस सिलेंडरच्या स्फोटचा आवाज ऐकू आला. तसेच पळत ते 6व्या मजल्यावर पोहोचले तेव्हा घाटेच्या फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर येत होते. फ्लॅटच्या दरवाजाच्या चिरफळ्या उडालेल्या होत्या. त्यातून आत पडलेलं घाटेचं मृत शरीर स्पष्ट दिसत होतं. आता अजयने सूत्रे हातात घेतली. फायर ब्रिगेड, नजीकचे पोलीस स्टेशन यांना संपर्क केला. इन्स्पेक्टर सावंत ताबडतोब आले. नंतरच्या 10 मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लागल्या. अर्ध्या तासात परिस्थिती आटोक्यात आली. मेडिकल टीम घाटेचे मृत शरीर घेऊन गेली. जॉनीने फायर ब्रिगेडच्या लोकांना विचारले, स्फोटाचे कारण? गॅस लिकेज. वॉचमॅन धक्क्यातून पुरता सावरला नव्हता. त्याला ज्वानीने विचारले, घाटे एकटेच होते? हो, फॅमिली गावाला गेलीये. नीट हटवून सांग. सकाळपासून त्यांच्याकडं कोण कोण आलं होतं? साहेब, त्यांच्याकडं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं. 5-6 लोक गेल्या आठवड्याभरात रोज यायचे. तसे आजही आले होते. काम संपल्यावर मी सर्व चेक करीत असे आणि किल्ली घेऊन परत येत असे. आजही तसंच केलं. तेव्हा गॅसचा वास आला नाही? नाही साहेब, सर्व ठीक होतं. थोडा वेळ विचार करून ज्वानीने विचारले, अजून कोणी आलं होतं? डोकं खाजवत वॉचमॅन म्हणाला, होय साहेब, ते लोक गेल्यावर 10 मिनिटांनी एक मालक आला होता त्यांचा. तुला कसं माहिती तो त्यांचा मालक आहे म्हणून? त्याने विचारलं की आमची माणसं आहेत की गेली म्हणून. मी जेव्हा सांगितलं की जाऊन 10 मिनिटं झाली असतील, तर तो म्हणाला की माझे इथले काम संपले आहे आणि मी वर जाऊन काही टूल्स विसरले आहेत का ते बघू शकतो का? नाहीतर मला एवढ्यासाठी परत यावं लागेल. ज्वानीने सहेतुकपणे अजयकडे बघितले आणि विचारले, तू जाऊ दिलेस? वॉचमॅन ओशाळून म्हणाला, काय करणार साहेब, माणूस एकदम जेंटलमॅन टाईपचा होता. मी बरोबर यायला उठलो तर म्हणाला, 5च मिनिटाचं काम आहे, तुम्ही कशाला त्रास घेता? आणि बरोबर 5 मिनिटात माघारी आला पण. जॉनी मनात म्हणाला, बरोबर आहे. गॅस सुरू करायला 5 मिनिटं खूप झाली. आता किती वाजता आला होता तो? 8:15 ते 8:30 झाले असतील साहेब.
काहीशा निराशेनं जॉनीनं अजयला निघण्याची खूण केली. खाली आल्यावर अजय म्हणाला, सर, यावेळी पण आपल्याला उशीर झाला. अजयने गाडी सुरू केली आणि तो निघणार तेवढ्यात वॉचमॅन त्याच्याकडे धावत येताना दिसला. तो धापा टाकतच गाडीपाशी आला आणि हातातील एक पाकिट जॉनीला देत म्हणाला, त्या माणसानं एवढं पाकिट जेव्हा मेडोन्झा साहेब येतील तेव्हा त्यांना दे म्हणून सांगितलं होतं. आत्ता वरचे साहेब म्हणाले की तुम्हीच मेडोन्झा साहेब आहात म्हणून धावत आलो. जॉनीने पाकिट घेतलं आणि अजयला चालण्याची खूण केली. एव्हाना रात्रीचे 11 वाजले होते. तेवढ्यात एक चौक आला. डावीकडे शहर होते, उजवीकडे एअरपोर्ट. सर, कुठे? अजयने विचारले. एअरपोर्ट. जॉनीने पाकिट उघडलं आणि पत्र मोठ्याने वाचू लागला. प्रिय मित्र जॉनी आणि अजय, सप्रेम नमस्कार. सर्व प्लॅनप्रमाणे पार पडल्यास हे पत्र तुम्हाला रात्री 11:30च्या सुमारास मिळेल. त्यावेळी रुथचा 3रा मारेकरी पण पृथ्वीवरून नाहीसा झालेला असेल आणि मी मंगेश देसाई अमेरिकेला जाण्यासाठी निघालेला असेल. जॉनी, तुझा तर्क अगदी बरोबर होता. डेव्हिड, रुथ आणि मी बालमित्र. डेव्हिडचं रुथवर अतिशय प्रेम होतं. माझं पण होतं, कदाचित डेव्हिडपेक्षा जास्तच. फरक एवढाच होता, तो बोलून दाखवायचा आणि मी बोलत नव्हतो. नकळत मी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली, कारण रुथ सदा आनंदी असावी, सुखात असावी एवढीच माझी इच्छा होती. यथावकाश आम्ही मोठे झालो. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. माझे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. आमचा संपर्क हळूहळू कमी होत गेला. तशात 15 दिवसापूर्वी माझ्या मुंबईच्या मावस भावाच्या लग्नासाठी मी मुंबईला आलोच आहे तर गोव्याला पण जाऊन येऊ. परत कधी येणे होईल न होईल असा विचार करून मी गोव्याला आलो. विमानाने न येता मी बाहेर उडालो, कारण मला कदाचित शेवटच्या वेळी माझा देश अगदी जवळून बघायचा होता. गोव्यात आल्यावर एका मित्राकडून डेव्हिड आणि रुथबद्दल जे कळलं ते ऐकून माझं डोकंच फिरलं. तरी पण मी कसेबसं स्वतःला सावरलं आणि डेव्हिडला भेटलो. त्याने मला सर्व कथा सविस्तर सांगितली. मी त्याला धीर देत 4 दिवसात रुथच्या मारेकऱ्याचा खून करीन असे वचन दिले आणि बाहेर पडलो. वचन दिलं, पण पूर्ण कसं करायचं ते सुचत नव्हतं. परत येताना मला चर्च दिसले. हे चर्च होते जिथे लहानपणी आम्ही तिघेही खेळत असू. तेव्हाच दिसले की बाजूच्या ग्रेव्ह यार्डमध्ये दफनविधी सुरू आहे. मी तेथील गर्दीत मिसळलो. रुथची कबर शोधली आणि माझा संताप परत अनावर झाला. त्याच तिरीमिरीत मी चर्चमध्ये गेलो. कन्फेशन बॉक्समध्ये बसलो आणि 3 खून करण्याची प्रतिज्ञा बोललो. पलीकडून जे फादर ऐकत होते त्यांनी मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण मी तसाच बाहेर पडलो आणि ग्रेव्ह यार्डमधील गर्दीत मिसळलो. तिथे माझा वर्गमित्र विक्रम अरोरा भेटला. त्याने मला आग्रह केला आणि मी त्याच्या घरी गेलो. तो एकटाच राहत होता, हे माझ्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट होती. तिथेच मला शांतपणे योजना आखण्यास वेळ मिळाला. माझ्या 3ही टार्गेट्सची दिनचर्या मी अभ्यासली. घाटे वकिलांकडे रिनोव्हेशनचं काम सुरू होतं म्हणून मी त्यांचा नंबर शेवटी ठेवला होता. डॉक्टर सतीश आणि डॉक्टर गोपाल यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. मी केलेलं कन्फेशन फादर कितपत गांभीर्याने घेतील आणि जर त्यांनी पोलिसात रिपोर्ट केलाच तर पोलीस तपास कसा करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण त्याच दिवशी सायरन वाजवत पोलीस गाडी माझ्या 3ही टार्गेटच्या घरापासून गस्त घालत आहे तेव्हा मला कळून चुकलं की माझ्यापेक्षाही कुशाग्र माणसाशी माझी गाठ पडली आहे. तुम्ही दोघे या केसवर काम करीत आहात हे माहिती करून घ्यायला मला फार कष्ट लागले नाहीत. त्या रात्री डॉक्टर सतीश वाचले
पण माझ्या लक्षात आलं की मी जर घाई केली नाही तर माझ्या मित्रांची दारं अजय नक्की ठोठावेल. दुसऱ्या दिवशी मी शांतपणे केस वाचली आणि तुम्ही कुठून सुरुवात कराल, कसा कराल, माझ्या लक्षात आलं. मला लक्षात आलं की जॉनी सर्वप्रथम सुनंदाला भेटेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा अजय मला एकटाच दिसला तेव्हा माझा तर्क बरोबर होता. नंतर मी घाई केली. हॉस्पिटलमधून डॉक्टर सतीशनं फोन केला की सुनंदा टॉप फ्लोअरला येत आहे. खरं म्हणजे त्यानं दुर्लक्ष केलं असतं तर तो वाचला असता. पण अपराध्याला सतत धास्ती असते. तो वर येताच एक धक्का पुरेसा होता. डॉक्टर गोपाल यामुळे घाबरला आणि बाहेरगावी जाण्यास निघाला. स्टेशनच्या गर्दीत त्याला इंजिन पुढे ढकलणं फारसं कठीण गेलं नव्हतं. स्टेशनवरून मी सरळ घाटे वकिलांचं घर गाठलं. याचाही मृत्यू अपघाती वाटावा असा माझा प्रयत्न होता. त्याचे पिण्याचे व्यसन माझ्या कामी आले. वॉचमॅनला विश्वासात घेत मी 5 मिनिटात गॅस सुरू करून आलो. स्फोट केव्हा होतो याची सुरक्षित अंतरावर वाट बघत होतो. वॉचमॅनचा यात काहीही हात नाही. घाटे वकिलांनी मला निराश केलं नाही. मी जे काही केलं त्याबद्दल मला कसलीही खंत नाही किंवा खेदही नाही. या 3ही व्यक्तींनी मानवतेला काळिमा फासला होता. जगायच्या लायकीच्याच नव्हत्या. जे कायद्याने करायला पाहिजे होतं ते मी केलं. असो, बोर्डिंग सुरू झालं आहे त्यामुळं मला गेलं पाहिजे. माझी बाजू वाचल्यावर जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मला अटक करावी तर तुमचा एअरपोर्टला एक फोन पुरेसा आहे. फक्त एकच विचारतो, माझ्या जागी जर तुम्ही असता तर काय केलं असतं? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी पूर्ण सहकार्य करेन. तुमचा मित्र मंगेश देसाई. एअरपोर्ट दिसत होतं. पत्र वाचून होताच जॉनीने अजयकडे बघितलं. पुढच्या चौकात अजयने यू-टर्न घेतला. दुसऱ्या दिवशी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजय मागे हात बांधून उभे होते. आयुक्तांसमोर 2-3 वर्तमानपत्र पडली होती. रूजच्या केसमधील 3ही व्यक्तींचा 3 दिवसात अपघाती मृत्यू कसा झाला यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्रासिक मुद्रेने त्यांनी विचारले, तुम्ही खुन्याला पकडू शकला नाही यावर माझा विश्वास नाही. जॉनी, नक्की काय झालं आहे? जॉनीनं एकवार अजयकडे बघितलं आणि खिशातील पत्र काढून आयुक्तांना दिलं. आयुक्तांनी ते सावकाश वाचलं. क्षणभर विचार केला. एक क्षण त्यांचा हात फोनकडे गेला असं वाटलं पण थबकला. त्यांनी पत्राची घडी करून ते खिशात ठेवलं. जॉनी, सुनंदाला बोलवून घे. अजय, फ्रँक म्हणून FIR क्लोज कर. त्यानंतर 2 महिने जॉनीला फार धावपळ करावी लागली. आयुक्तांनी पुढाकार घेऊन रूजची केस रिओपन करायला लावली. सुनंदाची साक्ष फार महत्त्वाची ठरली. रीतसर कायदेशीर कारवाई करून डेव्हिडला निर्दोष सिद्ध करण्यात आलं. सुनंदासारख्याच महत्त्वाच्या साक्षीदाराला पोलिसांनी का सादर केलं नाही म्हणून पोलिसांच्या गलथाणावर कोर्टाने कडक ताशेरे ओढले. इकडे रोमनने लीलाला घरी आणलं होतं. जॉनीच्या मुलाला टोनीलाही लहान बहीण फार आवडली होती. दादाची भूमिका तो आवडीनं पार पाडत होता. टोनीमुळे ती पण मम्माला मम्मा आणि डॅडी म्हणू लागली आणि डेव्हिडला अंकल म्हणू लागली. सुनंदा महिन्यातून कधीतरी भेटायला येते. डेव्हिड विवेकबरोबर काम करू लागला. लीलामुळे त्याच्या जगण्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला. नवजीवन हॉस्पिटलमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा यांच्याशी संबंधित सपोर्ट स्टाफ म्हणून कसून चौकशी करण्यात आली आणि दोषींना बडतर्फ करण्यात आले. अजयचे कार्यक्षेत्र वेगळे झाले आणि बरेच वाढले. तरी पण
त्या 4 दिवसात जे शिकायला मिळाले ते 4 वर्षातही मिळाले नसते असे त्याचे मत कायम आहे. कधी जॉनी भेटलास तर तो त्याला बोलूनही दाखवतो. त्यावर जॉनी खांदे उडवून त्यात काय विशेष एवढं म्हणतो. मंगेश नंतर कधीही दिसला नाही किंवा भेटलाही नाही. रविवारी प्रार्थनेची वेळ झाली होती. लोक हळूहळू येत होते. फादर दिब्रिटो कन्फेशन बॉक्समध्ये बसले होते. तोच पलीकडे कोणीतरी बसल्याचा आवाज आला. फादर, एक शांत आवाज. यस माय सन, आय वॉन्ट टू कन्फेशन. प्लीज गो अहेड. 3 खून केलेल्या खुन्याला मी शक्य असूनही पकडले नाही. निसटू दिले. याची मला अजिबात खंत वाटत नाही. मी केले ते बरोबर केले की चूक हे मला कळत नाही. यावर काय बोलावे याचा फादर विचार करू लागले. असे काही क्षण शांततेत गेले. कोणीतरी बॉक्समधून उठल्याचा आणि बाहेर गेल्याचा आवाज आला. फादर लगबगीने बाहेर आले. त्यांना चर्च बाहेर जाणारा पाठमोरा जॉनी दिसला. तुम्हाला कन्फेशन ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या मनसिद्ध क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू एका छानशा कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.